ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू खराटची पोलिसांच्या तपासादरम्यान चिडचिड. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता असाही दावा. कोणावरही जबरदस्ती केली नसल्याचं पोलिसांना उत्तर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनाही खरातनं गंडा घातल्याची माहिती. भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. बनावट रत्न खड्यांसाठी लाखो रुपये घेतल्याच्याही तक्रारी. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारा. हमीद दाभोलकरांनी उपाययोजना सुचवल्या. भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा अशीही सूचना. शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ. 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या बनपुरीमधली घटना. आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं. वर्ध्यातल्या गणेशपूर पाड्यावरची घटना. 7 वर्षांचं पोर 3 वर्षापासून अंगणवाडीतच. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल असे मोदींचे उद्गार. तेल गॅस पुरवठ्यासोबतच सगळ्या क्षेत्रातील परिणामांवरती चर्चा करणार. तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोल आणि डिझेलवरचा अतिरिक्त एक्साईज ड्युटीमध्ये कपात. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 3 रुपये तर डिझेलवरची एक्साईज पूर्णपणे रद्द. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत. सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी. मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा. पाकिस्तानचे झेंडे लावून 10 व्यापारी जहाजांनी होर्मुझ पार केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. पाकिस्तान इराणला धोका देतोय का अशी शंका. आखाती युद्ध